अभिवादन करतो। तसेच आपल्या देशाचे कंठर नेतृत्व व लोकप्रिय पंतप्रधान महाश्री नरेंद्रजी मोदी साहेब व महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री महाश्री देवेंद्रजी फडणवीस साहेब व प्रदेशाध्यक्ष महाश्री रवींद्र चव्हाण साहेब यांच्या कार्यावर व यांनी केलेल्या विकासावर आपण विश्वास ठेवून आज या मंचावर उपस्थित महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री महाश्री अतुलजी सावे साहेब तसेच महाश्री केंद्रीय मंत्री भागवतजी कराड साहेब तसेच छत्रपती संभाजीनगरचे राजूभाऊ शिंदे व समस्त मंचावर उपस्थित मान्यवर यांच्या चरणी नतमस्तक होऊन मी आज आपला जास्त वेळ घेणार नाही, फक्त दोन शब्दात मी इथं सांगतो की आपलं संत शिरोमणी सावता महाराज आरंगाव आम्ही खेळत असतो सोबत आणि जुळत असतो सोबत। हे आमची दोघांची भूमिका एक आहे, आमची दोघांची रास एक आहे। आम्ही हो बोललं तर पाठीमागे येत नाही आणि नाही बोललं तर कधीच आम्ही जुळत नाही। हा तुमच्या सर्वांच्या लक्षात बी आहे आणि तुम्हाला माहित पण आहे। पण आता आम्ही सोबत आहे। छत्रपती संभाजीनगर मध्ये आम्ही सर्वात जास्त मतांनी पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडून येणार व तुमच्या भरोश्यावर मी बोलतोय आणि आज सर्व तुम्हाला माहिती आहे। तर माझी एक हात जोडून विनंती आहे की आपल्याकडं भारतीय जनता पार्टी सोबत आपण सर्वच आहे। तर माझी सर्वांना एक विनंती आहे की सर्व येणाऱ्या 7 नाही आता कोणाच्या भूल थापी बळी न पडता आपण कमल समोरील बटन दाबून भरघोस मताने विजय करा आणि जास्तीत जास्त मतदान कसं होईल भारतीय जनता पार्टीला तो तुम्ही दाखवून द्या की बाबा हे सर्व पश्चिम मतदारसंघ हा भारतीय जनता पार्टीचा आहे आणि हा माणुसकीचा मतदारसंघ आहे। हा दडपशाही नाही, लोकशाही नाही, म्हणजे हा एकदम चांगला मतदारसंघ, एकदम सायलेंट आहे की सर्व लोक जे म्हणतात ते करण्यासारखा हा मतदारसंघ आहे। तर माझी सर्वांना विनंती आहे की आपण जास्तीत जास्त मतदानाने निवडून द्या। यापूर्वी पण तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने तुम्ही मला निवडून दिलं होतं आणि माझ्याकडनं काही चुकाबुळ झाली असेल तर त्याला माफ करा। पण आता हे दोन्ही पंचायत समिती मेंबर आपले दौलताबाद गणाचे व आपले दौलताबाद गणाचे व आपले जिल्हा परिषद मेंबर यांना भारतीय जनता पार्टीच्या समोरील बटन दाबून भरघोस मतांनी निवडून द्या। एवढंच बोलून मी माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। जिल्हा परिषद दौलताबाद आपले माजी मंत्री, केंद्रीय माजी मंत्री आणि राज्यसभा खासदार कराड साहेब आपले सगळ्यांचे, आपल्या गावाचे भगत बाबा इथं आपल्या सगळ्यांना आशीर्वाद देण्यासाठी दावरून उपस्थित आहे। आमचे मार्गदर्शक राजूभाऊ शिंदे, कलीम भाई व्यासपीठावर सगळ्यांचे नाव मी याच्यामुळे घेतले की साहेबांना पुढे जायला वेळ झाला म्हणून परिसरात संपूर्ण व्यासपीठ परिसरातून म्हणजे दौलताबाद, केसापुरी, रामपुरी, मालेवाडा, शरणापूर, बंदरवाडी, करोडी, किसगाव, साजापूर, रावरसोडा, धरमपूर, आपले 2-3 तांडे या सगळ्या भागातून उपस्थित असलेले सर्व माझे मतदार साहेब, मी काही भाषण करणार नाही कारण मी मताची झोळे घेऊन गावात फिरू लागलो। परंतु 2012 पासून 2012ला कलीम भैयाने आमची दोस्ती बी आहे पण मैत्री चांगली। 2012ला मी एकमेकाच्या विरोधात पंचायत समितीला उभा राहिलो साहेब। मी अपक्ष होतो, कलीम भाई राष्ट्रवादीकडून होते। मैत्रीपूर्ण लढत केली, मतदार थोडेसे माझ्या बाजून झुकले, मी निवडून आलो साहेब। काँग्रेसकडून त्यावेळेस ह्या मतदारसंघाने निवडून दिले साहेब आणि आता सुद्धा मी फॉर्म भरलेले साहेब। पण राजूभाऊने शेवटच्या घटक्याला थोडी काला केली आणि माझ्या एक डोक्यात होतं साहेब, हे बीजेपीचं आपलं सरकार आहे आणि त्याच्यात जर आपण सामील झालो या विकासासाठी आणि या सगळ्या गावाच्या विकासासाठी तर नक्की चांगलं होईल। आणि म्हणून राजूभाऊच्या शब्दाला मी मान देऊन 2:45 वाजता साहेब आम्ही तिघांनी सुद्धा बीजेपीचा आपल्या पक्षाचा बिफाम स्वीकारला आणि त्या दिवसापासून मी आपल्या परिवारात सामील झालो। साहेब मी तुम्हाला शब्द देतोय सगळ्यांना आपल्या मतदारांच्या साक्षीनं, काँग्रेसमध्ये सुद्धा खूप निष्ठेने काम केलं, काही मिळवलं नाही मिळवलं, इथं सुद्धा खूप निष्ठेने काम केलं, जी जबाबदारी देशात ती पूर्णपणे पार पडावी। आणि मतदारसंघात साहेब आम्ही तिघेजण उभं आहे, आपण आम्हाला आशीर्वाद द्यायला, आम्हाला भरभक्कम पाठिंबा द्यायला ते वेळ काढून आले, त्याबद्दल मी दोघांचे आभारी, बाबाचे आभारी, राजूभाऊचे आभारी।
परंतु विशेष कौतुक करावं तेवढं आमच्या करीम कमी. कारण करीम ना साहेब रात्री 2-2, 3-3 वाजेला झोपून लागले. करीम एकच म्हणणं आहे, तुमने मेरे को जिला परिषद चुन के लाया, अब मैं तुमको पंचायत समिति चुन के लाया और पुरे के पुरे तीनों साथ में लेके आता. म्हणून कलीम खूप मेहनत करू लागले. आणि त्याचबरोबर आपल्या परिसरातील सगळे सरपंच असेल, उपसरपंच असेल, पूर्ण बॉडी असेल, चेअरमन असेल, गावातील प्रतिष्ठित नागरिक असतील, सगळे माझ्या समोर मध्ये मागे बसलेले हे सगळे आमच्या सोबत आणि खूप खुश आहेत. आणि सगळ्यांनी मिळून एकच पण केला. मी सांगतो मला आजच्या प्रसंगी तो म्हणला एक शब्द होतो, आपली जिल्ह्यातली नंबर 1 ची जिल्हा परिषद अशी असेल की नंबर 1 चा रेकॉर्ड ब्रेक निवडून येईल. आणि मला आपल्या सगळ्यांच्या साक्षीने शब्द देऊ का साहेबांना? काय साहेब जो आधी स्वीकारायला तयार नाही, म्हणून आजच्या प्रसंगी जास्त बोलत नाही. मी आपल्याला एकच विनंती करतो सगळ्यांना हात जोडून की आपण सगळ्यांनी आपले जिल्हा परिषद उमेदवार लंकाताई रामजी जाधव, मी सर्जेराव विश्वनाथ पाटील चव्हाण, त्याचबरोबर तिघांना आमच्या कविता मनोज शिरसाट या तिघांना भरघोस मतांनी आमच्यावर उपकार पुन्हा एकदा उपकार करशाल अशी मी आपल्या सगळ्याला विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय भारत. भारत जय. आवाज थोडा कमी भारत माता की वंदे. उद्घाटन तथा प्रचाराचा नारळ फोडण्याच्या प्रसंगी सर्वप्रथम मी छत्रपती वीर महात्मा ज्योतिबा फुले, क्रांती ज्योती सावित्रीताई फुले, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, नागराज गायकवाड आपले विचार व्यक्त केले असे सर्जेराव चव्हाण, उमेदवार लंकाबाई जाधव, आदरणीय व्यासपीठ सर्वांचे नाव घेतले मी आता, आणि भगत बाबा यांना सुद्धा मी नमन करतो. प्रसंगी सर्वप्रथम सर्जेराव चव्हाण असतील, लंकाबाई जाधव असतील, आमचे कलीम भाई संदीप शेळके, संदीप शेळके, सर्वांचं मनापासून मी अभिनंदन करतो. कारण कुठल्याही पक्षाची बी फॉर्म घेतला नाही, भाजपचा बी फॉर्म स्वीकारला, भाजपतर्फे उमेदवारी भरली. आवाज येत नाही ना? आहे का नाही? आहे. हा, तर म्हणून त्यांना आपल्याला भरघोस मताने निवडून द्यायचे. त्यांची निशाणी आहे, त्यांची निशाणी आहे, पण हीच निशाणी आपल्या देशाचे प्रधानमंत्री मोदी साहेबांची निशाणी होती. हीच माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांची होते. आपल्या सर्वांच्या महिला भगिनींचे लाडके देवाभाऊंची निशाणी कमळ. तुम्ही सर्वांनी मतदान केलं म्हणून देवाभाऊ मुख्यमंत्री झाले, म्हणून मोदी साहेब सुद्धा प्रधानमंत्री झाले. आणि याचा नतीजा काय झाला की आज भारत देश जो 11व्या नंबरला होता तो भारत देश आता 4थ्या नंबरला आला. म्हणजे जगामध्ये भारत देशाची डंका माननीय मोदी साहेबांनी वाजवली. वरती आपल्या देशाचे राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी महाराष्ट्राला एक विकसित महाराष्ट्र करण्यासाठी प्रयत्न केले आणि परवा दावोसला गेले होते. 4 दिवसामध्ये 37.50 लाख कोटीची इन्व्हेस्टमेंट आपल्या महाराष्ट्रात आली. आणि एवढंच नाही तर आपल्या छत्रपती संभाजीनगरला सुद्धा 1 लाख कोटीची इन्व्हेस्टमेंट आली. हे कशासाठी? विकासासाठी. म्हणून सर्जेराव आणि कलीबाई तुम्ही जो विश्वास दाखवला विकास करायचा, छत्रपती संभाजीनगर शहराचा विकास होईल. आणि वाळेवाड्यामध्ये तुम्हाला काय येलो झोन पाहिजे का रेड झोन पाहिजे? रेड म्हणजे बिझनेस कॉर्पोरेट किंवा घरं पाहिजे, जे पाहिजे ते तुम्ही माननीय मंत्री महोदयांना सांगा. माननीय मुख्यमंत्र्याकडे ते जातील, बसतील आणि तुम्हाला ते नक्कीच काम करून देतील, याबद्दल शंका बाळगू नका. आज विकास करत असताना एक लक्षात ठेवा, केंद्रातून पैसा येतो, राज्यातून पैसा येतो आणि जर लोकप्रतिनिधी चांगले तुम्ही द्याल ही एक मोठी अपेक्षा आहे. येलो झोन जर आमच्या आजूबाजूला झाला तर मोठमोठ्या बिल्डिंग बनतील, मोठ्या शेतकऱ्यांचे खूप मोठे फायदे होतील. हा एक आमचा एक पूर्वीची मागणी आहे. आणि छोटे छोटे रस्ते गल्ली इथं विकास होतच राहणार, यासाठी आमची निधी आहेच. मात्र आता जो आपण उमेदवार निवडून देणार आहोत ते आमचा सरदार राजा
सर्जराजे यासाठी म्हणतो मित्रांनो, त्यांनी एक ते माणसावर प्रेम करतातच प्राणी मात्र साहेब म्हणलं सर्व काही ठीक आहे, पण आपल्या औरंगाबादचा संत शिरोमणी पाहिजे. तरी साहेबांनी लगेच मनावर घेऊन सर्वात सुरुवातीला स्वनिधीतून साहेबांनी 25 लाख रुपयांचा निधी हा संत शिरोमणी सावता महाराज औरंगाबाद या विकासासाठी स्वतःच्या निधीतून 25 लाख रुपये साहेबांनी दिले. त्यानंतर मंदिराच्या विकासासाठी आम्ही पुन्हा साहेबांकडे झाला पाहिजे, त्यासाठी साहेबांनी त्वरित आम्हाला स्वखर्चातून स्वतःच्या याच्यातून 30 लाखांचा निधी तिथे उपलब्ध. सगळे मंडळी सभेच्या ठिकाणी चालला आता. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. क्रांतीसूर्य महात्मा फुलेंचा. या देवगिरी जिल्हा परिषद गट क्रमांक 150 प्रकरण क्रमांक 97 च्या अधिकृत उमेदवारांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटनाच्या प्रसंगी आणि या जाहीर सभेच्या प्रसंगी उपस्थित असलेले आमचे नेते केंद्रीय माजी मंत्री खासदार डॉक्टर भागवतजी कराड साहेब, माझे सहकारी आणि दोन्ही वेळेस निवडणूक लढले पण पुढच्या वेळेस कमळावर नक्कीच विधानसभेत येणार असे राजूभाऊ शिंदेजी, आमचे मित्र कलीमभाई, व्यासपीठावर उपस्थित भगत मामा, तसंच आपल्या उमेदवार लंकाबाई राणूबा जाधव आणि तसेच आपले गणाचे उमेदवार सर्जेराव विश्वनाथ, उमेदवार शिरसाट कविता मनोज शिरसाट, इकडे उपस्थित व्यासपीठावर आमचे त्या भागातले नेते संदीप शेळके, माळेवाडा नेहमी इकडे आलो, पण आज या भागात आल्यावर जुन्या आठवणी सगळ्या आठवल्या. या ठिकाणी आपण 2-3 मागण्या केल्या आहेत. पाण्याचा विषय करीबाई MIDC ने पाइपलाइन शाहजहांपुर तक आपने लाए, उसके आगे की पाइपलाइन लाने की जवाबदारी मिली. आपण माळेवाडा देवगिरी इथपर्यंत पाणी आणण्याची सोय करू. मी सरकारमध्ये मंत्री आहे, नक्कीच माननीय मुख्यमंत्र्यांकडून त्याच्यासाठी एक विशेष बाब म्हणून, कारण की देवगिरी किल्ला जो आहे ह्याला एक ऐतिहासिक हे आणि त्या ऐतिहासिकेला नक्कीच आपण पाणी आणण्याचा तो वाया माळेवाडाच जाईल आणि त्याकरता आपण पूर्णपणे प्रयत्न करू. या ठिकाणी या भागाला जो किल्ल्याच्या बाजूचा भाग सोडून बाकीचा येलो झोन कसा करता ज्यानेकडे येणाऱ्या काळामध्ये डेव्हलपमेंट करता येईल, अर्बन डेव्हलपमेंट जी म्हणतो ती सगळी आपण करू शकू. एवढा मी तुम्हाला 100% शब्द देतो की सरकारकडून हे सगळं करू नका. आज आपल्याला माहिती आहे केंद्रामध्ये मोदीजींचं सरकार आहे, राज्यात देवेंद्रजींचं सरकार आहे आणि या सरकारने मागच्या 10-11 वर्षात विकासाची कामं केलेली आहेत. आज आपल्याला वर्षाला शेतकऱ्यांना खात्यामध्ये केंद्र शासनाच्या माध्यमातून 6,000 रुपये येतात, राज्य शासनाच्या माध्यमातून 6,000 रुपये येतात. हे डायरेक्ट डीबीटी मोदीजींनी सगळा आदर्शक सरकार आपल्याला आपल्या जिल्हा परिषदमध्ये पाहण्याचं आणि मोदीजींच्या आणि देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये आता जसं कराड साहेबांनी सांगितलं, केंद्राच्या ज्या योजना असतात त्या आपल्या गावापर्यंत घरापर्यंत पोहोचल्या पाहिजेत, राज्याच्या ज्या योजना असतात त्या आपल्या घरापर्यंत गावापर्यंत पोहोचल्या पाहिजेत. आणि हे सगळं करायचं असेल तर मला एक गोष्ट सांगा, देवेंद्रजी आपल्या देवगिरी जिल्हा परिषद गटाला पैसे कधी देतील? ज्यावेळेस त्यांना लागेल की या भागाचा विकास करणारी मंडळी म्हणजेच सर्जेराव चव्हाण साहेब, लंकाबाई जाधव साहेब, ताई ह्या निवडून आले की त्यांना एक विश्वास वाटेल की या भागाचा विकास केला पाहिजे आणि तो विकास आपल्याला करायला पाहिजे. आज आपण बघितलं असेल, माझंच खातं आहे, आज आम्ही मागे त्याला सौर ऊर्जा पंप देतोय, त्या पंपाच्या माध्यमातून
येणाऱ्या काळामध्ये आपल्याला वीज विकत घ्यावं लागणार नाही, सोलार पंपच्या माध्यमातून अशा अनेक योजना केंद्र शासनाच्या राज्य शासनाच्या ग्रामीण भागाकरता आम्ही राबवतोय. आज दिव्यांगांसाठी आम्ही पूर्वी 1500 रुपये होतो, आम्ही त्यास 2500 केलं. अशा अनेक योजना माझ्या डिपार्टमेंट असो, अनेक योजना सरकारच्या असो, आज घरकुलची योजना असेल, आज 20 लाख घरं द्यायचं केंद्र शासनाने ठरवलं आणि ती योजना आज ग्रामीण भागात सगळीकडे आपण राबवतोय. अनेक लोकांना त्याचा फायदा झाला, काहींना पुढे होणार आहे. पुढचा टप्पाही अजून मोदीजी पुढच्या ऑगस्टमध्ये 20 लाख घरं अजून जाहीर करणार. या सगळे करताना प्रत्येकाला सांगण्याचा उद्देश असाच आहे की विकास आपल्याला करायचा आहे. मी जास्त वेळ याच्याकरता घेणार नाही, परत मी वारंवार येईल, भेटीन. पण जो शब्द तुम्हाला दिला पाण्याचा आणि युरोझोनचा, ज्या 2 मागण्या मला त्यांनी केल्या, अजूनही मागण्या असतील तर काय सांगा. नक्कीच आज राज्य शासनाच्या मंत्रिमंडळातला मी एक ज्येष्ठ सदस्य आहे, मी आपल्याला 100% शब्द देतो की आपल्या सगळ्या ज्या काही मागण्या असतील त्या पूर्ण करायचा आम्ही प्रयत्न करू. या ठिकाणी अजून 2 उद्घाटन आहेत गजाननगरमध्ये, त्याच्यामुळे मी जास्त वेळ घेणार नाही की गटामध्ये आणि गणामध्ये सगळीकडे कमळ हे बटन दाबून जसं छत्रपती संभाजीनगरमध्ये नागरिकांनी एक विश्वास भारतीय जनता पार्टीवर दाखवला आणि 57 नगरसेवक निवडून दिले, तसेच या जिल्हा परिषद मध्ये पण एक पारदर्शकता आणि चांगलं सरकार आणण्याकरता आपण कमळाचं बटन दाबावं आणि या जिल्हा परिषदच्या माध्यमातून या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा विकास करण्याकरता आपण आम्हाला आशीर्वाद द्यावा. कमळाचं बटन दाबून हीच आपल्याला विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. चंद्रकांत इकडे, सुधाकरराव इकडे, नामदेवराव निवडकर, चंद्रकांत इकडे, गौरव इकडे, रमेश लक्ष्मी कंडाळे, भक्तिमंडी ज्ञानेश्वर बोराळे, कृपया आपण वरती स्टेजवर यायचे. उमेदवार आहे आपला विनंती करतो की अनुभव आपल्या दौलताबाद देवगिरी जिल्हा परिषद पंचायत समिती, तिसगाव पंचायत समिती इलेक्शन 7 फेब्रुवारीला चालू आहे. त्याच्यासाठी आम्ही मालेवाडा या गावामध्ये केंद्रीय माजी मंत्री खासदार भागवत कराड साहेब आणि महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री अतुलजी सावे साहेब, राजू शिंदे साहेब, कलिंबे, आम्ही या सगळ्यांना मिळून माझे मित्र कडू कीर्तीकर, आम्ही सगळ्यांनी इथं किंवा एक सभा झाली पाहिजे आणि सगळ्यांचं सेंटर पॉईंट आहे म्हणजे तिसगावपासून तर इकडे आमचे केसापुरी, रामपुरी, दौलताबाद हे सगळे गावं म्हणून इथे एक सभा घ्यायचं आमचं नियोजन झालं आणि एक सभा चांगल्या पद्धतीने आता एवढ्यातच थोड्या वेळापूर्वी चांगली पार पडली. सन्माननीय दोन्ही मंत्री महोदयांनी या भागामध्ये ज्या ज्या गोष्टी विकासापासून वंचित आहे, देवगिरी दौलताबादचं पर्यटन एवढं मोठं इथं आहे, त्याला कशी चालना मिळेल, इथं पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे, तो MIDCचं पाणी आणून तो कसा सोडण्याचा प्रयत्न केला जाईल आणि अजून काही ज्या मूलभूत गरजा असतील त्या सोडण्याचा प्रयत्न करण्यासाठी आश्वासन मंत्री महोदयांनी दोघांनी दिलं. आणि मी सुद्धा मागील 2012 पासून मी किंवा माझा मित्र असेल किंवा माझेच जवळचे कोणाची इथं सत्ता जिल्हा परिषद पंचायत समितीवर कायम राहिलेली आहे आणि आता सुद्धा मतदाराला माझं एकच आव्हान असेल की येणाऱ्या 7 तारखेला भाजप आणि कमळ चिन्ह जर इथं भरघोस मतदान जिल्हा परिषदला आणि पंचायत समितीला झालं आणि पुन्हा आम्हाला जिल्हा परिषदमध्ये आणि पंचायत समितीमध्ये पाठवलं तर नक्कीच इथून पुढचे जे काही राहिलेले काम आहे ते करण्यासाठी आता सत्ता केंद्रात आणि राज्यात असल्यामुळं भाजपची तर मी पूर्ण पाठपुरावा करणार आणि ह्या भागामध्ये सुख, शांती, समाधान आणि जातीय सलोखा कसा राहील याच्यासाठी माझे 100% प्रयत्न असेल आणि सगळ्याला सोबत घेऊन चालण्यासाठी मग आमच्या जेवढ्या ग्रामपंचायत असेल त्या ग्रामपंचायतमधील सरपंच असतील, बॉडी असतील, सगळ्याला सोबत घेऊन काम करायचा प्रयत्न माझा इथून पुढच्या काळात राहील. 100% मी काय बोलणार, मंत्री महोदयांनीच आपल्या भाषणात सांगितलं की हे जे काही मूलभूत प्रश्न आहे आणि जीवनावश्यक प्रश्न आहे जसं पाणी असेल, रोड असेल, रस्ते असेल,
तर हे 100% सोडण्याचं केंद्राचे आणि राज्याचे जे आज सरकार आहे या माध्यमातून मी माझा 100% चांगला पाठपुरावा करेल आणि माझ्या भागातील या लोकांच्या समस्या सोडण्याचा प्रयत्न करेल. आता ते बोलल्याप्रमाणे साधापूर करोडीपर्यंत आमचं एमआयडीसीचं पाणी आलं, तिथून पुढे आम्ही दौलताबाद, देवगिरी, केसापूर, रामपुरी पर्यंत घेऊन जाण्याचा हा प्रयत्न करू आणि एक 10-15 गावाची योजना तयार करून त्याचा पाठपुरावा नक्की करू. आणि मी तुम्हाला या प्रसंगी शब्द देतो की नक्कीच ह्या 10-12 गावाची योजना, एकत्रित योजना करून सगळ्यांना पाणी कसं मिळेल याची माझे येणाऱ्या काळात 5 वर्षामध्ये माझे पाठपुरावा करून पूर्ण करण्याचा प्रयत्न असेल. जिल्हा परिषदच्या निवडणुका सुरू आहेत. 7 तारखेला मतदान आहे आणि दौलताबाद, देवगिरी जिल्हा परिषद सर्कलमधून भारतीय जनता पार्टीचे उमेदवार उभा आहेत. आपल्याला यामध्ये जिल्हा परिषदसाठी सौ लंकाबाई रानूबा जाधव आणि पंचायत समितीसाठी चव्हाण सर्जेराव विश्वनाथ उभे आहेत. ज्या तऱ्हेनं कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी तयारी केलेली आहे, मला खात्री आहे की पूर्णपणे भारतीय जनता पार्टीचा पॅनल महायुतीमध्ये निवडून येईल. मी त्यांना माझ्या वतीने हार्दिक शुभेच्छा देतो आणि आमच्या भगिनी असतील, सर्व कार्यकर्ते असतील, असंच काम करून भाजपला विजयी करायची विनंती. दौलताबादची जनता ती माझी पहिल्यापासूनच सगळ्या जाती धर्मात माझे मित्रमंडळी किंवा माझे सहकारी राहिलेले आणि म्हणून कोणी जातीपात न करता आणि सगळ्यांनी आणि कमळ आणि सर्जेराव चव्हाण आणि लंकाबाई रानूजी जाधव हे उमेदवार बघून आणि कमळाची निशाणी समोरील बटन दाबून मोठ्या मताधिक्याने मला निवडून दिलं पाहिजे. म्हणजे येणाऱ्या काळात मला सुद्धा सांगता येईल की आमच्या इथं कुठल्याही प्रकारचा हिंदू मुस्लिम किंवा ह्या कुठल्याही प्रकारचा जातीभेद नाही आणि सगळे एकत्र येऊन मतदान करू शकता, कमळालाही करू शकता आणि हे आम्हाला येणाऱ्या काळात दाखवून द्यायचं आहे. आणि म्हणून मी त्यांना आवाहन करतो की आपण सगळे एकत्र येऊ आणि येणाऱ्या 7 तारखेला मोठ्या मताधिक्याने आम्हाला सगळ्यांना आपण निवडून द्यावं ही नम्र विनंती करतो आणि आवाहन करतो. धन्यवाद.